तर वायव्य मुंबईमधून आता महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। वायव्य मुंबईत महेंद्र कसं वातावरण आहे आणि दुसरं म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात होते, मुंबईत त्यांचा भव्य असा रोड शो झाला। वायव्य मुंबईमध्ये याचे परिणाम काही दिसतायत का? पूर्ण मुंबईमध्ये खरं तर आता महायुतीसाठी कसं वातावरण पाहावयास मिळतंय? नक्कीच आज 5व्या टप्प्यातलं मतदान होत आहे आणि नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो तुम्ही पाहू शकता। माझ्या मागे बऱ्याच लाईन लागली होती। आता 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि आता बरीच लोक येत आहेत आणि म्हणजे मतदानासाठी लोकांमध्ये अतिशय उत्साह आहे। आणि ज्याप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकांना 100% मतदान करण्याचं आवाहन केलं होतं त्याला पुरेपूर प्रतिसाद मिळताना दिसतोय। आता काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो दौरा झाला होता त्याचा या विभागात काही परिणाम होईल इतकं सांगू शकत नाही, कारण जे काय मतदानाचं भविष्य आहे ते 4 तारखेलाच मतपेटीत हे झाल्यानंतर 4 तारखेला निकाल त्यावर दिसून येईल। मात्र या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे, कारण पूर्वीचे शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरे गटातील रवींद्र वायकर हे शिंदे गटात गेल्यानंतर अमोल कीर्तिकर निष्ठावंत म्हणून उद्धव ठाकरेंसोबत असताना ही खरी लढत दुहेरी लढत असणार आहे। आणि याच्या मागे आता 4 तारखेला आज जे मतदान होणार त्यांचं भविष्य या मतपेटीत बंद होणार आणि 4 तारखेला याचा निकाल लागणार आहे, तेव्हा समजू शकते की कोण मतदार कोणाच्या मागे आहेत ते। जी महेंद्र, खरं तर आपण पाहतोय की अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार रॅलीत बॉम्बस्फोटाचा आरोपी दिसला, त्यानंतर राजकारण तापलं होतं। रवींद्र वायकर हे सुद्धा काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता। आता या दोन्ही शिवसैनिकांमध्ये लढत पाहावयास मिळणार आहे, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच या अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार दौऱ्यात जे आतंकवादी 93चे मुसा नावाचे जे फिरत होते आतंकवादी, तर त्या दरम्यान त्यांनी या सगळ्या प्रकरणाला स्पष्टीकरण दिलं होतं की मी त्या ठिकाणी जिथे प्रचार चालू होता त्या ठिकाणी मला एका नगरसेवकाच्या व्यक्तीने तिथे ओळख करून दिली होती। त्यांचा माझ्याशी आणि माझा त्यांच्याशी काही संबंध नाहीये। त्यानंतर वायकर असतील त्यांच्यावरही आरोप झाले, अमोल कीर्तिकरांवरही आरोप झाले, पण ते आरोप अजूनही त्याची प्रक्रिया चालू आहे। दोघेही त्या कारवाईला सामोरे जात आहेत। जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि आता नाशिक मधून किरण गोटुरे